प्रसारित करीत आहोत ठाणे जिल्ह्याचं वार्तापत्र. श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात ठाणे आणि पालघर जिल्ह्याचं वार्तापत्र. ठाणे जिल्हा परिषदेच्या 13 ग्रामपंचायत क्षेत्रात माझी वसुंधरा अभियान राबवणार. कोरोनाविषयक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या 1059 रिक्षांवर ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेची कारवाई. पालघर जिल्ह्यात आतापर्यंत 39,844 रुग्ण कोरोनामुक्त. डहाणू तलासरी भागात पुन्हा जाणवले भूकंपाचे धक्के. पालघर पोलिसांनी राबवला विद्यार्थी पोलीस कॅडेट कार्यक्रम. या होत्या गेल्या महिनाभरातल्या ठाणे आणि पालघर जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे ठाणे जिल्ह्याचे वार्ताहर जितेंद्र कालेकर. ठाणे जिल्हा परिषदेच्या 13 ग्रामपंचायत क्षेत्रात माझी वसुंधरा अभियानाची अंमलबजावणी होणार आहे. पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या निसर्गातील पंचतत्वांचे गुणवत्तापूर्ण संरक्षण तसंच संवर्धन करण्यासाठी राज्य शासनाच्या पर्यावरण वातावरण बदल विभागाने माझी वसुंधरा हे महत्वाकांक्षी अभियान हाती घेतले आहे. ठाणे जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रातील 13 ग्रामपंचायत अंतर्गत या अभियानाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. हे अभियान केवळ अभियान म्हणून न राबवता लोक चळवळ झाली पाहिजे असं आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर रुपाली सातपुते यांनी केलं आहे. माझी वसुंधरा अभियान अंतर्गत कल्याण तालुक्यातील म्हारळ, भिवंडी तालुक्यातील कोणी, कोण, कारिवली, काटई, राहनाळ, पिंपळघर, शेलार, काल्हेर आदी 13 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. ठाणे जिल्ह्यात सोमवारी कोरोनाचा केवळ 417 रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात आजपर्यंत 2,16,520 रुग्णांची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील मृतांची संख्या 5,465 झाली आहे. ठाणे शहरात 126 रुग्ण आढळून आले आहेत. या शहरात 47,998 बाधित झाले आहेत, तर 3 जणांचा मृत्यू झाल्यामुळे 1,176 मृत्यूंची नोंद झाली आहे. कल्याण डोंबिवलीत 78 रुग्णांची वाढ झाली असून एकाचा मृत्यू झाला आहे. या शहरात 51,113 बाधित झाले आहेत, तर मृत्यू 1,018 झाले आहेत. ग्रामीण भागात 17,242 बाधित तर 551 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतराचे नियम पाळून रिक्षा चालकांना परवानगी असतानाही सर्रास नियम धुडकावले जात आहेत. 2 पेक्षा अधिक प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या 1,059 रिक्षा चालकांवर ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या विविध पथकांनी सोमवारी एका दिवसात कारवाई केली. या रिक्षा चालकांकडून 4,50,000 दंड ई चलनाद्वारे वसूल करण्यात आला आहे. कोरोना झाल्यास स्वतःच्या प्रकृतीला गृहीत धरू नका. वेळेत औषधोपचार करून स्वतःला मानसिक धैर्य नक्की बरे होणार अशी स्वतःलाच खात्री देणे गरजेचे आहे. कोरोनावर एकत्रित प्रयत्न करून मात करू असा विश्वास ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी आकाशवाणीशी बोलताना व्यक्त केला. अलीकडेच मुंबईतील एका खासगी रुग्णालयात उपचारानंतर फणसळकर यांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली. त्यानंतर प्रथमच त्यांनी आपला अनुभव कथन केला. आता ऐकूया पालघर जिल्ह्यातल्या घडामोडींविषयी आमच्या वार्ताहर नीतू चवरे यांच्याकडून. पालघर जिल्ह्यात आतापर्यंत 39,844 इतके रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, तर जिल्ह्यातली कोविड-19च्या रुग्णांची आतापर्यंतची एकूण संख्या 41,507 वर पोहोचली आहे. त्यात वसई विरार महानगरपालिका क्षेत्रातल्या 27,083 इतक्या तर पालघर ग्रामीण भागातल्या 14,424 इतक्या रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 1,069 इतक्या रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर सद्यस्थितीत पालघर ग्रामीण भागात 169 इतकी प्रतिबंधित क्षेत्रे आहेत. पालघर जिल्ह्यातला डहाणू, तलासरी आणि आसपासचा परिसर सोमवारी पुन्हा भूकंपाच्या 5 धक्क्यांनी हादरला. 5 धक्क्यांपैकी 2 भूकंपाचे धक्के हे 3.4 रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचे होते. सोमवारी सकाळी 5:31 पहिला 3.4 रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचा भूकंपाचा धक्का जाणवला. याचा केंद्रबिंदू भूगर्भात 5 किलोमीटर खोलवर होता. त्यानंतर 2.4 रिश्टर स्केल तीव्रतेचा दुसरा, 2.8 रिश्टर स्केल तीव्रतेचा तिसरा, 3.4 रिश्टर स्केल तीव्रतेचा चौथा आणि त्यानंतर रात्री 3.1 रिश्टर स्केल तीव्रतेचा 5वा भूकंपाचा धक्का जाणवला. याचा केंद्रबिंदू भूगर्भात 8 किलोमीटर खोलवर होता. जवळपास 2 वर्षांपेक्षाही जास्त काळापासून या भागात भूकंपाच्या धक्क्यांचं सत्र सुरू आहे. 2 वर्षाचा काळ उलटून गेला असतानाही या भूकंपाच्या धक्क्यांचं मागचं नेमकं कारण मात्र अद्याप कळू शकलेलं नाहीये. महावितरणच्या पालघर विभागात वीज चोरी विरुद्ध धडक मोहीम राबवण्यात येत आहे. 7 ऑक्टोबर पासून सुरू असलेल्या या मोहिमेत 611 वीज जोडण्यांची तपासणी करून 82 जणांकडची वीज चोरी उघडकीस आली आहे.
जवळपास 10 लाख रुपयांच्या 66,000 युनिट वीज चोरी प्रकरणी संबंधांविरुद्ध विद्युत कायदा 2003 नुसार कारवाई सुरू आहे. पालघर पोलीस दलातर्फे यंदा स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम हा उपक्रम इयत्ता 8वी ते 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी राबवण्यात येत आहे. त्यासाठी पालघर जिल्ह्यातल्या पालघर, सातपाटी, डहाणू, तलासरी, जव्हार, विक्रमगड या तालुक्यांमधल्या एकूण 26 शाळांची निवड करण्यात आली आहे. याबरोबरच ठाणे आणि पालघर जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.